ते पण इन केस काही हे झालं तर मग होस्ट तुम्ही इन केस रेंज गेली माझी तर हा बरं बरं चालेल. मग दुसरं कोणाला तरी बनवता का मग? को मला होस्ट कारण करून ठेवलं ना रुपालीला को होस्ट केलेलं आहे. मी चालेल आहेच चालेल आहे पण माझी रेंज आतमध्ये गेली की रेंज जाते. चालेल चालेल माताजी. हा करू सुरू. येस येस. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणीचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 12 मधील म्हणजे विश्वरूप दर्शन योग मधील श्लोक क्रमांक 14. त्यापूर्वी आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावस्तु. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं पुनश्च गीतामृत मालिकेमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहत होतो श्लोक क्रमांक 14. तर इथं संजय वर्णन करत आहेत की विश्वरूपाचं जे अर्जुनाला दृश्यमान होत आहे. अतिशय रोमांचकारी असा हा अध्याय आहे. तर आपण खूप एकदम फ्रेश माइंडनी या अध्यायाला आपण एक प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर श्लोक क्रमांक पाहूयात 14. ततास विस्मयाविष्टो दृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत. अर्थात त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. तर खूप छान वर्णन या ठिकाणी अर्जुनाचं आलेलं आहे. आणि इथं संजय जे धृतराष्ट्राचे मंत्री होते आणि त्यांना दिव्य दृष्टी व्यास मुनींनी प्रदान केलेली होती. तर ते आता अर्जुनाची नेमकी काय अवस्था झाली, भगवंतांनी जेव्हा विश्वरूप दर्शन त्यांना दिलं त्यावेळेस अर्जुनाची अवस्था कशा प्रकारची झालेली होती त्याचं वर्णन खूप सुंदर रीतीने संजय या श्लोकामध्ये करत आहेत. ते सांगतात. एक मिनिट रुपाली थोडं म्यूट करतो का ग बाकीच्यांना? हरे कृष्ण. तर इथं अतिशय असं विस्मयकारक वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. एक मिनिट. ज्या व्यक्तीला असं दर्शन घडेल, विश्वरूप दर्शन घडतं, तर त्याची अवस्था कशा प्रकारची होईल श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपण हे जाणून घेतो. तर तात्पर्यात असं दिलंय की दिव्य विश्वरूप प्रकट होता श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या एकमेकातील संबंधात लगेच बदल झाला. आणि पूर्वी श्रीकृष्णांचे अर्जुनाचे जे मित्रत्वाचे नाते होते, साख्य नातं होतं बघा त्यांचं, परंतु आता विश्वरूप दर्शन झाल्यानंतर अर्जुन अतिशय आदराने त्यांना प्रणाम करताना दिसून आले. आता इथं असं तात्पर्यामध्ये खूप छान वर्णन करण्यात आलेलं आहे की प्रणाम करत आहेत आणि हात जोडून तो श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे. बघा हे जे नातं होतं मित्राचं ते बदललेलं आहे आणि तो विश्वरूपाचे स्तवन करीत आहे. या प्रकारे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संबंध मित्रत्वाचा न राहता आश्चर्ययुक्त आदराचा होतो.
आता अर्जुन आणि श्रीकृष्णांचं जे प्रेमाचं संबंध आतापर्यंत आपण पाहत आलेलं, तर तो आता आदरयुक्त अशा भावनेमध्ये बदललेला दिसून येतो. अर्थात दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्यांना स्मरण असेल, दुसरा जो अध्याय होता सांख्ययोग किंवा गीतासार, त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक जो 7 आहे, त्याच्यामध्ये अर्जुन शरण गेले भगवंतांना. शिष्यस्ते हमशादी मात्तां प्रपन्नम. आणि शिष्यत्व अर्जुन त्या ठिकाणी पत्करतात. तरी देखील अर्जुनाचं जे प्रेम आहे ना भगवंतांवरचं, श्रीकृष्णांवरचं, ती साख्य भावना आहे, तर ते प्रेम जे आहे ते तसंच आहे. परंतु इथं काय झालं की विश्वरूप दर्शन जेव्हा असं अतिशय विस्मयकारक किंवा विस्मित करणार, विस्मित म्हणजे स्मित म्हणजे हास्य आणि विस्मित म्हणजे हास्य निघून गेलं या ठिकाणी अर्जुनाचं, आणि विश्वरूप दर्शन झाल्यानंतर ते विस्मयात परिवर्तित झालं. जे प्रेम होतं किंवा जे आश्चर्यात परिवर्तित झालं. आवृत्त झालं आहे, ते आहेच आहे, परंतु ते आवृत्त झालेलं आहे, परिवर्तित झालेलं आहे. मग या भावनेतील बदल अर्जुनाच्या बाबतीमध्ये दिसून येतं. तर त्याचं वर्णन या ठिकाणी संजय यांच्या माध्यमातून आपल्याला समजतं. या प्रकारे अर्जुनाचा जो श्रीकृष्णांशी संबंध होता, मित्रत्वाचा न राहता आश्चर्ययुक्त आदराचा, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा तो संबंध निर्माण होतो. मग महान भक्त श्रीकृष्णांना सर्व रसांचे आगर मानतात. आणि शास्त्रांमध्ये 12 संबंधांचा किंवा रसांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वेगवेगळे जे 12 रस आहेत त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे शास्त्रांमध्ये. तर हे सर्व रस श्रीकृष्णांमध्ये हे सर्व रसांचे स्त्रोत आहेत. म्हणजे श्रीकृष्ण हे रसराज आहेत आणि सर्व रसांचे ते स्त्रोत आहेत. तर दोन जीवांमध्ये म्हणजे देवतांमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये जे आदान प्रदान होतं ना, त्या होणाऱ्या आदान प्रदानात ते सर्व रसांचे भगवान श्रीकृष्ण हे आधार आहेत, ते रसांचे आगर आहेत, म्हणजे स्त्रोत आहेत, ते रससागर आहेत सर्व रसांचे. तर 5 मुख्य रसांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. एक म्हणजे पहिलं शांत रस, ज्यामध्ये जे भक्त असतात ते शांत रसामध्ये, उदाहरणार्थ वृक्ष आहेत, वेली आहेत, झाडं आहेत, तर ते शांत रसामध्ये भगवंताची भक्तीची सेवा करत असतात किंवा भक्ती करत असतात. दुसरा जो रस आहे तो दास्य रस आहे, सेवक वृत्तीने भक्तिमय सेवा करण्यात येते. साख्य रस, जे अर्जुनाच्या बाबतीमध्ये आपण वर्णन नेहमी ऐकतो की मित्रत्वाचं नातं असतं या ठिकाणी. वात्सल्य रस म्हणजे माता पिता बंधू भगिनी किंवा ज्येष्ठ भ्राता, पालकाचा म्हणजे पालकत्वाचा तो जो मूड असतो, तो जी भावना असते, ती केअरिंग नेचर असतं यामध्ये जास्तीत जास्त. आणि माधुर्य रस, जे प्रेमी भक्त असतात ते प्रेमी भावनेमध्ये भगवंताची सेवा करत असतात, त्याला म्हणायचं माधुर्य रस, जो सर्वोच्च मानला गेलाय. तर हे जे प्रमुख 5 रस आहेत आणि या रसांमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांशी आदान प्रदान करत असतात. परंतु आता हे प्रमुख रस पार्श्वभूमीला गेले. हे जे प्रमुख रस आहेत 5, याच्यामधील मित्रत्वाच्या नात्याने साख्य रसामध्ये अर्जुन होते, तर ते गेले बॅकग्राऊंडला. म्हणजे ते जे रसांमध्ये आदान प्रदान होतं ते पार्श्वभूमीला गेले. आणि इथे आपण असं बघतो की दुय्यम प्रकारचे जे रस आहेत, तर ते जे दुय्यम प्रकारचे रस आहेत, तर ते या ठिकाणी दिसून येतात. आता 7 दुय्यम प्रकारच्या रसांचं वर्णन भक्तिरसामृत सिंधूमध्ये त्या ग्रंथाच्या 4थ्या विभागामध्ये खूप छान पद्धतीने करण्यात आलेलं आहे. श्रील रूप गोस्वामी हे वर्णन करतात आणि ते सांगतात की हास्य, अद्भुत, वीर, करुण, रौद्र, भयानक, विभत्स या 7 गौण रसांचे विवरण भक्तिरसामृत सिंधूमध्ये करण्यात आलेलं आहे. तर इथं आपण पाहतोय की अर्जुनाचा साख्य रस हा बॅकग्राऊंडला गेलेला आहे, जसं आपण आता ऐकलं. आणि इतर रस जो समोर उभारून आलेला आहे, म्हणजे उभारून आलेला प्रगट झालेला आहे, तर तो म्हणजे अद्भुत रस. तर समोरचे महान दृश्य, महान दर्शन पाहिल्यानंतर असा साख्य रस अद्भुत विस्मय करुणेमध्ये किंवा अद्भुत विस्मय कारकामध्ये परिवर्तित झाला. कारण श्रीकृष्ण हे रसराज आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते भक्तांशी आदान प्रदान करत आहेत. आता तात्पर्यामध्ये या ठिकाणी अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला आणि स्वभावता तो जरी गंभीर असला, खूप छान वर्णन आलेलं आहे की कशा पद्धतीने अर्जुन त्यांच्या आधीच्या मूळ स्वभावातून या रसाकडे वळले. ते अद्भुत दृश्य किंवा अद्भुत दर्शन पाहून ज्यांना जे पाहण्यासाठी भगवंतांनी त्यांचं मन बदलायला सांगितलं नाही, तर दृष्टी बदलायला सांगितलेली आहे.
तर या ठिकाणी अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला आणि स्वभावतच तो जरी गंभीर असला तरी रोमांचित झाला. बघा इथं काय वर्णन आलेलं आहे. आणि हात जोडून तो भगवंतांना प्रणाम करू लागला. अर्थातच तो भयभीत झाला नव्हता. बघा आता असं जेव्हा रोमांचकारी दृश्य समोर येतं किंवा मोठं दृश्य समोर येतं जे कदाचित त्याला भयभीत होऊ शकतात इतर जण. तर गरजेचं नाही की प्रत्येक अशा विस्मयकारी गोष्टीला भयभीत होणं. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की अर्जुन हा भयभीत झालेला नव्हता, तर भगवंताच्या अद्भुत रूपामुळे तो प्रभावित झालेला होता. तर त्याच्या जे मित्राचे ते अद्भुत रूप पाहून तो विस्मित झाला. आता विस्मित मगाशी अर्थ सांगितला. विस्मित म्हणजे स्मित त्याचं जे हास्य होतं ना ते निघून गेलं आणि तो आश्चर्यचकित झालेला. आश्चर्याने तो थक्क झालेला आहे. तर इथं आपण पाहिलं की अर्जुन जरी स्वभावाने गंभीर असला तरी तो रोमांच असं त्याच्या शरीरावरती उभे राहिलेले आहेत आणि तो वारंवार नमस्कार करू लागला. आता हे जे दृश्य आहे ना हे रथावर दोघ जण अर्जुन रथावरच आहे आणि भगवंत देखील रथावरच आहे. तर त्या ठिकाणी अर्जुनाला त्या रथावरच हे भगवंताचं हे जे विश्वरूप दर्शन आहे ना ते घडलेलं आहे. असं म्हटलं जातं की आपले जे हरिनाम योग्य रीतीने जर होऊ लागलं चांगल्या प्रकारे निरपराध भावनेने जर व्यक्तीचं हरिनाम होऊ लागलं तर वरच्या स्तरामध्ये त्या व्यक्तीची प्रगती होत जाते. मग याच प्रकारची लक्षणे साधकांच्या शरीरामध्ये जे रोमांच म्हणतो आपण इथं जे अर्जुनाच्या शरीरावर उमटलेली आहेत तर रोमांच कंप त्या ठिकाणी ती लक्षणे त्या साधकाच्या शरीरावरती दिसू लागतात. आता आपण पाहतो की चैतन्य शिक्षाष्टकामध्ये महाप्रभू म्हणतात की नयनम गलद अश्रुधारयाम वदनम गदगद हृदया गिरा पुलके निचितम वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. भक्त भगवंतांना प्रार्थना करतात, हे प्रभो तो दिवस केव्हा येईल ज्या दिवशी नयनम गलद अश्रुधारया म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू येतील, केव्हा गळा अवरुद्ध होईल किंवा कंठ दाटून येईल, केव्हा रोमांच उभे राहतील, केव्हा तुमचे नामस्मरण करताना हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे अशा नामाचा जेव्हा आपण जप करत असतो केव्हा आपण अतिशय तीव्रतेने व्याकुळतेने हरिनामाचं उच्चारण करू. जसं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की एखादे बालक ज्याप्रमाणे आईला व्याकुळतेने हाक मारते टाहू फोडते त्याप्रमाणे हरिनामाचे उच्चारण आपल्याकडनं व्हायला हवं. तसं तो इगरनेस तो जो लवल्यम आपल्याकडं असलं पाहिजे, ती भावना आपल्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे, आश्रयाची भावना. तर ते जेव्हा आपल्याकडून जिभेवर असं आपल्याकडून अशा प्रकारचा हरिनाम होईल त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी स्वयं आपल्या जिभेवर नृत्य करतील. तेव्हा आपली अशी अवस्था भावविभोर अवस्था इथं जी अर्जुनाची झालेली आहे की रोमांच उभे राहिलेले आहेत तर तशी अवस्था प्राप्त होऊ शकते. तर हरिनामामध्ये जेव्हा आपल्या गंभीरता येते सर्वोच्च आनंद त्या भक्तांना तो रस प्रदान करतात. भगवंत स्वतः हा आनंद त्या भक्ताला रस प्रदान करतात. हे फक्त जे शुद्ध भक्त आहेत त्यांना हा अनुभव येऊ शकतो कारण त्यांनी भगवंतांची आराधना त्या प्रकारे केलेली असते आणि रसांचा अनुभव त्या प्रकारचा भगवंतांकडून प्राप्त केलेला असतो. आता इथं जे लक्षण अर्जुनाच्या बाबतीत दिसून येते ना ते अद्भुत रसामुळे प्रगट झालेले आहे. हे जे रोमांच उभं राहिलेले आहेत ते का उभं राहिलेले आहेत तर ते अर्जुन ते जे दृश्य पाहतोय भगवंतांचं ते असं विराट रूप पाहतोय आणि त्या विराट रूपाचं वर्णन आता काही मैत्रिणींनी केलेलं आहे ते की कशा प्रकारे अष्टवस्तू त्याच्यामध्ये दिसतायत त्याला किंवा देवी देवता दिसतायत आणि कशा प्रकारे ते सगळे जे कौरव आहेत ते सगळे ते भगवंताच्या मुखामध्ये जात आहेत, प्रचंड अग्नी दिसतोय त्यांना. हे जे वर्णन येत आहे ना तर ते प्रत्यक्ष भगवंतांना या रूपामध्ये म्हणजे एका मित्राला या अद्भुत रूपामध्ये पाहून अर्जुनाचे जे रोमांच आहेत ना ते उभे राहिलेले आहेत. विश्वरूप पाहिल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला म्हणून त्याच्या स्वाभाविक मित्रत्वाच्या संबंधांवर साख्य रसाचं त्यात रसाचे वर्चस्व साख्य रसावरती अद्भुत रसाचं वर्चस्व झालेलं दिसून येतं. आणि या प्रकारची प्रतिक्रिया की रोमांचित होणं
किंवा भगवंतांना पुढे हात जोडून नतमस्तक होणं, या प्रकारची प्रतिक्रिया त्याने या ठिकाणी दिलेली दिसून येते. तर तात्पर्यामध्ये खूप छान वर्णन या गोष्टीचं आलेलं आहे. आणि ज्या भक्तांनी, आता आपण बघत आहोत की भगवंत आणि भक्तांचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये काय रस आहे, तर ते त्या रसामुळं भक्ती भावनेमध्ये व्यक्तींना प्रगती करण्याची इच्छा होते, किंवा भगवंतांचं जे भक्तांशी किंवा सर्व जीवांशी ज्या प्रकारचं आदान प्रदान घडत असतं ना, तर त्या आदान प्रदानामध्ये जे रस निर्माण होतो, आणि त्याच्यामुळं ती जी व्यक्ती आहे, साधक असू द्या किंवा सामान्य व्यक्ती असू द्या, तर ती भगवंतांची रिलेशन प्रस्थापित करण्यासाठी अजून अग्रेसर होऊ शकते. तर ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध म्हणजे यथार्थपणे प्रस्थापित केला आहे, ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममय स्वरूपामुळे आकृष्ट होतात. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की जरी अर्जुनाने या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली असली, तरी देखील त्यांचा जो रिलेशन आहे, एका प्रेमी भक्ताचं रिलेशन आहे, ते आता तात्पुरतं त्या परिस्थितीमध्ये थोडंसं आवृत्त झालंय आश्चर्याच्या रसामुळं. तर एक अतिशय समजून घेण्याचा मुद्दा हा आहे की जेव्हा नवीन भक्त असतो ना, नवागत, तो अलौकिकतेमुळे, म्हणजे भगवंतांची जी जादुई शक्ती आहे किंवा हे ऐश्वर्य आहे, अलौकिकपणा आहे, चमत्कार आहेत, त्याकडे नवागत भक्त आकर्षित होऊ शकतो. पण जसं कालांतराने जेव्हा तो भक्तिमय जीवनाला गांभीर्याने घेऊ लागतो ना, तेव्हा भक्तिमय सेवांना तो गांभीर्याने घेऊ लागतो ना, तर त्यावेळेला भगवंतांच्या अशा प्रकारच्या ऐश्वर्याकडे आकर्षित होत नाही. ही खूप महत्वाची शिकवण प्रभुपाद या पूर्ण अध्यायामध्ये आपल्याला देताना दिसून येतात. तर अशा प्रकारच्या ऐश्वर्याकडे तो आकर्षित होत नाही, तर तो भगवंताच्या प्रेम प्रदान करण्याच्या त्या गुणाकडे तो आकर्षित होतो. आता भगवंतांच्या गुणांबद्दलचं आकर्षण जेव्हा वाढत जातं, विशेषतः भगवंताची जी दया भावना आहे, शरण येणाऱ्या प्रत्येकाला ते आश्रय देतात, तर प्रत्येकाला स्वीकृत करण्याची जी भगवंताची दया भावना किंवा वात्सल्य भावना आहे ना, ती प्रकर्षाने त्या भक्ताच्या हृदयामध्ये जागृत व्हायला सुरुवात होते. तो रस भगवंतांचा जो दिलेला आहे भगवंतांनी त्या नात्यामध्ये, तर त्याकडे भक्त जास्त आकर्षित होतात. आणि भगवंतांचे जे करोडो असं कामदेवांना आकर्षित करणारं सौंदर्य आहे, तसेच भगवंतांच्या मनोहारी ज्या लीला आहेत, ज्या कदाचित सर्वसामान्य बालकाप्रमाणे वाटू शकतात, तर त्या ज्या बाललीला आहेत, तर भक्तगण हे तेच पुरुषोत्तम भगवंत आहेत, जे यशोदा मातेच्या अंगणामध्ये दुडू धावत आहेत, रांगत आहेत. तेच हे भगवंत आहेत जे विश्वरूप प्रदर्शित करत आहेत. तर हे जे लोणी चोरणारे कृष्ण आहेत, ते भगवंतांना जास्त आनंद प्रदान करतात. तर हा जो गोडवा आहे, हे जे माधुर्य आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वामधलं जे अवीट असं सौंदर्य आहे, माधुर्य आहे, तर त्याकडे भक्त जास्त आकर्षित होतात. तर कृष्णलीला आपण जेव्हा कृष्णा बुक मध्ये वाचतो आणि ते श्रवण करतो, हे जे गोप बालक आहेत त्यांना श्रीकृष्णांशी अत्यंतिक प्रेम आहे हे पाहतो, आणि ब्रजवासी भगवंतांबद्दल ब्रजवासियांचं जे आदान प्रदान आहे, अत्यंतिक प्रेमामुळे हे घडत आहे, ह्या सगळ्या लीला होत आहेत. हे जे प्रेम आहे ते इतकं उच्चतर स्थितीमध्ये आहे की भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे ना, त्या ऐश्वर्यावरती हे जे उच्चतर प्रेम आहे, हे जे आदान प्रदान आहे, ते मात करताना आपल्याला दिसून येतं. आता माता यशोदेसाठी ते कान्हा आहेत, ज्यांच्यावर माता यशोदेवरती ते पूर्णपणे अवलंबून आहेत. त्यांचं ते प्रिय बालक आहे. त्यांचं ममत्व एवढं तीव्र आहे की जेव्हा गोपी सांगायला येत की आपल्या कान्हाने हे केलं ते केलं, तेव्हा ती यशोदामाई म्हणायची की हा माझा कान्हा आहे. तर हे जे ममत्व आहे, हे माझे श्रीकृष्ण आहेत. ही जी भावना आहे ना, ती आपली तीव्रतेने वाढली पाहिजे. आणि ती वाढल्यानंतर ते जे प्रेम आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, लुप्त झालेलं आहे, ते त्याच्यावरचं जे आवरण आहे, ते उचकटायला मदत होते हरिनामामुळं. तर आपण बघतोय की भगवंत जे आहेत ते गोपबालकांशी खेळण्यासाठी अतिशय आतुर असायचे. त्यांना चिडवायचे, लपंडाव खेळायचे, त्यांच्यामध्ये खूप अशी फायटिंग चालायची. नंतर कृष्ण जेव्हा म्हणायचे की तुम्हाला कल्पना आहे का मी कोण आहे, तर ते बालक विचारायचे कोण आहेस तू, कोण आहेस, सांग आम्हाला तरी कळू दे. मग ते म्हणायचे मी तोच व्यक्ती आहे ज्याने आगासुराला मारले, बकासुराला मारले, षटकासुराला मारले, त्याच्यानंतर तृणावर्ताला मीच मारले.
तर ते जे त्यांचे भक्त जे मित्राच्या स्वरूपामध्ये त्यांच्या सोबत लीला करत आहेत, तर ते म्हणतात की तुला असं भ्रमात राहू नकोस कृष्णा. तुला ही जी शक्ती मिळाली ना, ती कशामुळे मिळाली माहितीये का? कारण तू आमचा मित्र आहे म्हणून. आमच्या मैत्रीमुळे तुला ही शक्ती मिळाली. दुसरी गोष्ट, तुझे जे माता-पिता आहेत ना, तर ते खूप पुण्यशील आहेत आणि त्यांच्या त्या पुण्यकर्मांमुळे नारायण त्यांच्यावरती प्रसन्न झालेत आणि त्या नारायणांचा आवेश तुझ्यामध्ये येऊन, कारण तुझे आई-वडील हे आहेत पुण्य कर्म करणारे आहेत, म्हणून नारायणांनी कृपा करून तुझ्यामध्ये तो प्रवेश करून त्यांनी ह्या सगळ्या राक्षसांना मारलेलं आहे. हं? तर याच्यामध्ये आपण बघतो की ही जी गोप बालक आहेत किंवा ह्या ज्या गोपीज आहेत, एल्डरली माताज आहेत, तर त्यांना ना आश्चर्य वाटत नाही. त्यांना असं वाटतं की हा माझा कान्हा आहे, यशोदाला वाटतं हा माझा मित्र आहे किंवा हा गोपसखा आहे. म्हणजे हे जे प्रेमाचं आदान-प्रदान, मधुर रसांचं आदान-प्रदान वृंदावनामध्ये झालेलं दिसून येतं. हं? तर इथं आपण बघितलं की गोप बालक किंवा यशोदामाई किंवा एल्डरली गोपी ज्या आहेत, आता का त्यांच्यामध्ये जे रसांचं आदान-प्रदान आहे हे वेगळ्या स्वरूपाचं आहे. आणि इथं जे आपल्याला बघितलं आपण की इथं जे अर्जुनाला आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट का वाटली? कारण तात्पुरतं या घटना घडलेल्या आहेत. विराट रूप अर्जुनाने पाहिलं आणि आश्चर्याचं त्याच्यावरती आवृत्त झालेलं आहे. जे साख्य रसावरती आश्चर्य रस हा आवृत्त झालेला आहे. हं? त्या सगळ्या गोष्टी ब्रजभूमी धामामध्ये मात्र घडत नाहीत, कारण त्या ठिकाणी श्रीकृष्णांना जे मानलं जातं ते माझा काना आहे किंवा माझा मित्र आहे, या प्रकारचं नातं त्यांचं भगवान श्रीकृष्णाशी असतं. तिथं भगवान श्रीकृष्ण हे परमपुरुषोत्तम भगवंत आहेत असं मानलं जात नाही. हं? तर हे खूप उच्च स्तरातल्या गोष्टी आहेत. हं. जसं काल आपल्याला माताजींनी खूप छान सांगितलं की गोवर्धन लीलेमध्ये जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला, त्यावेळेला इतर जे गोप बालक आहेत किंवा एल्डरले गोपाज आहेत, तर त्यांनी पण काठीचा आधार दिला आणि त्यांनी असं सांगितलं, दाखवलं की तू एकटाच नाही पेलत आहे, आम्ही तुला मदत करतोय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हे त्यांच्यासाठी खूप स्वाभाविक प्रेमाचं लक्षण होतं. हं? तर जसा साधक भक्त गुरु आणि वैष्णवांच्या कृपेने प्रगती करू लागतो ना, तसं तसं प्रेममयी सेवा करण्याकडे त्या भक्ताचा अधिकाधिक कल होतो. तो त्या प्रकारच्या भगवंतांच्या त्या व्यक्तिमत्वाकडं, त्या गुणांकडं आकर्षित होत जातो. ऐश्वर्याकडचा जो सुरुवातीला आकर्षण झालेलं असतं नवागत असताना, ते बदलून, म्हणजे तिथं पण स्थित्यंतर होत, ते बदलून हळूहळू त्याचं भगवंतांच्या प्रेममयी भक्तीकडं आकर्षण घ्यायला सुरुवात होती. हं? इथं आपण बघतोय. हं. तर इथं जे आपण गौण रसांचा आता उल्लेख केला, तर वृंदावनामध्ये जे 4 प्रमुख किंवा 5 प्रमुख रस आहेत ना, ते जास्त आवृत्तात, म्हणजे ते जास्त प्रधान असतात. त्या ठिकाणी त्या रसांमध्ये आदान-प्रदान असतं. हं. तर यशोदा मातेने, काल जसं माताजीने सांगितलं आपल्याला, की यशोदा मातेने बालकृष्णांच्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं. आता 2 वेळा पाहिलं. एकदा त्यांनी जेव्हा माती खाल्ली त्यावेळेला त्यांनी त्याचं तोंड उघडलं, बाळकृष्णाचं तोंड उघडलं, त्यावेळेस त्यांना संपूर्ण ब्रह्मांड दिसलं आणि त्या ब्रह्मांडामध्ये सगळे ग्रह तारे दिसले आणि यशोदा माता त्यांचं मुखकमळ उघडती, हे पण दर्शन त्यांना झालं. आणि दुसऱ्या वेळा केव्हा झालं, की जेव्हा यशोदा माता बघत होती, चेक करत होती, की माझ्या बाळाला किती दात आलेले आहेत. आणि जेव्हा भगवंतांनी जांभई दिली ना, तर त्यावेळेस त्या बघत होत्या, की किती दात आलेले आहेत त्याला, पुढचे दात आलेले आहेत का, दाढा आलेल्या आहेत का, हे जेव्हा त्या बघत होत्या, निरीक्षण करत होते, त्यावेळेस देखील त्यांना संपूर्ण विश्वाचं दर्शन त्यांच्या मुखामध्ये झालं. तर त्यांची काय अवस्था झाली त्या ठिकाणी? त्यांना असं वाटलं, की मला भ्रम झालेला आहे किंवा कुठलीतरी शक्ती माझ्यावरती आवृत्त झाली आहे. हे तर माझं बाळ आहे. हं? कृष्ण माझं बाळ आणि जे माझ्यावरती अवलंबून आहे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. तर यालाच आपण रसांचं प्रगाढ प्रेमाचं आदान-प्रदान असं म्हणतो. हं? जे ब्रजवासियांच्या मध्ये आढळून येतं. आता चैतन्य चरितामृतमध्ये असं म्हटलं आहे, की भगवंतांची ऐश्वर्य भावनेने केलेली सेवा भगवंतांना एवढे सुख देत नाही. बघा, चैतन्य चरितामृतमध्ये असं सांगितलं गेलं, की ही ऐश्वर्य भावनेने ज्या वेळेला सेवा घडते भगवंतांची, तर ती भगवंतांना एवढं सुख देत नाही. हं? परंतु आपल्याला प्रभुपादांनी जे सांगितलंय, की भगवंताची सेवा, अर्चविग्रहांची सेवा आपण आहे ना, ऐश्वर्य भावनेने नेहमी केली पाहिजे. कारण आपण त्या स्तरावरती नसल्यामुळं भगवंत हे सर्वोच्च स्वामी आहेत आणि आपलं त्यांचं रिलेशन जे आहे,
तर ते म्हणजे आपण त्यांचे दास आहोत, दासानुदास भावनेने आपण त्याची सेवा केली पाहिजे. तरी देखील प्रभुपाद वारंवार या ठिकाणी सांगतात की द्विभुजधारी श्याम सुंदर रूपांचंच आपण स्मरण केलं पाहिजे. तर जितके की प्रेमाने आपण या ठिकाणी नक्कल करू शकत नाही, ब्रजवासियांच्या प्रेमाची आपण नक्कल करू शकत नाही. तर भगवंताचं स्मरण आपल्याला असायला हवं की ते एक व्यक्ती आहेत आणि एक व्यक्ती असल्यामुळे सर्वोच्च व्यक्तिमत्व ते आहेत या भावनेने, आणि एक संवेदनशील असे ते व्यक्ती आहेत. ते आपल्या सदैव आपण छोटी मोठी जरी सेवा केलेली असली तरी त्या सेवेचं स्मरण ते नेहमी ठेवत असतात. आता इथं आपण बघतोय की अर्जुनाची ही जी स्थितीचं वर्णन करण्यात आलेलं आहे, तर ते विशिष्ट परिस्थितीमुळं मित्रत्वाच्या नात्यावरती या अद्भुत आश्चर्यकारक अशा रसाचं आवृत्तन झालेलं आहे. पण साख्यरस जो आहे अर्जुनाचा तो सदैव काळासाठी आहे. पुनश्च तसाच संबंध भगवंताशी प्रस्थापित होताना पुढे आपण बघू शकतो. फक्त हा जो अर्जुनाची जी प्रतिक्रिया आहे की ते आश्चर्यचकित झाले, विस्मयकारक ते भगवंताचं रूप बघून ते स्तंभित झाले आणि त्यांच्या शरीरावरती रोमांच उभं राहिले आणि नंतर ते नतमस्तक झाले, आदराची भावना निर्माण झाली. हे काही काळासाठी उदित झालेला भाव आहे. अर्थात आदर आहे, प्रेम आहे, परंतु ते आवृत्त झाले आहे. आता भगवंत सर्व प्रकारच्या रसांचे स्रोत आहेत आणि ते रसिक शेखर भगवंतानं म्हटलं जातं. तर आपण असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की आपण आता बघितलं की मुख्य जे अध्याय आहेत मधले 7 ते 12 याच्यामध्ये भक्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे, भक्ती योगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर एखाद्याच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की मग विश्वरूप दर्शनाचं जे वर्णन करण्यात आलं आहे ते का बरं केलेलं आहे. त्याचं उत्तर असं आहे की दशमाध्यायामध्ये काय बोललं गेलं की विभूती योग बोलला गेला. की हे माझी विभूती आहेत, हे वसू माझी विभूती आहेत, त्याच्यानंतर हे जे बघताय शशी सूर्य नेत्र आहेत किंवा हे बाकीचं जे वर्णन करण्यात आलं की विभूती योगाचं. तर ते वर्णन ऐकल्यानंतर कोणा व्यक्तीला भक्तीमध्ये येण्यासाठी खूप मदत होऊ शकते. बघा की भगवंत एवढे महान आहेत हे जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा त्या व्यक्तीचा भक्तिमय जे उद्दीपन होऊ शकतं, म्हणजे भक्ती हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या, तर त्याचं उद्दीपन होऊन ती जागृत होण्यासाठी खूप मदत होऊ शकते. कारण आपण जेव्हा भगवंतांची महानता ऐकतो आणि त्यांचा आश्रय घेण्यासाठी ती व्यक्ती प्रेरित होऊ शकते. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच विभूतींना मग साक्षात प्रस्तुत होताना अर्जुन या ठिकाणी विश्वरूपामध्ये पाहतात. आधी भगवंत वर्णन करतात विभूतींचं, आणि इथं या 12व्या अध्यायामध्ये आपण काय करतो की जे वर्णन भगवंतांनी केलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रमाणामध्ये सगळ्या विभूतींना भगवंतांमध्ये अर्जुन प्रत्यक्ष पाहतात. तर जेव्हा आपण ह्या गोष्टी महत्वाच्या इथून शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की जेव्हा आपण श्रवण करतो आणि श्रवण करताना आपण हे दृश्यमान काही गोष्टी होतात, काही गोष्टी दाखवल्या जातात आपल्याला पीपीटी वरती पाहतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्या जास्त स्मरणात राहू शकतात. म्हणून इथं आपण कधी अभ्यास करशील? हरे कृष्ण. परत संध्याकाळ झाली तर बोलशील अभ्यासच नाही झालाय. माताजी ओके. तर त्याच विभूतींना आपण प्रत्यक्ष अर्जुनाच्या माध्यमातून समोर आलेलं पाहतो. प्रस्तुत होताना ते आपल्याला दिसतात आणि सर्व विभूती देवता यक्ष किन्नर हे सगळे मरुत सर्वजण त्यांच्यामध्ये जेव्हा पाहतात तेव्हा इतर देवतांचा आश्रय घेण्यासाठी जी प्रवृत्ती असते तर ती प्रवृत्ती नष्ट होऊ शकते आणि भगवान श्रीकृष्ण यांचाच आश्रय घेतला पाहिजे या गोष्टीवरती आपण कन्व्हिन्स्ड होत राहतो. म्हणजे हे जे विभूती योग आणि विश्वरूप योग हे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी एक कन्व्हिक्शन देतात की आपल्याला अन्य कोणाचाही आश्रय घेण्याची आवश्यकता नाही, तर भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांचा आश्रय जे सर्व देवी देवतांचे देखील स्त्रोत आहेत, सर्व गोष्टींचे स्त्रोत तेच आहेत, त्यांचा आश्रय घेणं आपल्याला अधिक आवश्यक आहे. ही भावना शरणागतीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याला कन्व्हिक्शन म्हणजे जे म्हणतो आपण एक निष्ठा त्या ठिकाणी आपली प्रज्वलित होऊ शकते.
कारण आपल्याला हे समजून येतं की भगवान श्रीकृष्णच सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. त्यांना शरण जाणे हेच जीवाचे, प्रत्येक जीवाचे स्वाभाविक कर्तव्य आहे. आणि विश्वरूप हे देखील कृष्णामध्ये समाहित आहे, म्हणजे कृष्णांपासूनच ही सगळी रूप प्रगट झालेली आहेत. तर आपण बघतो की अनन्य भक्तीलाच या ठिकाणी सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. तर प्रभुपादाने एक शेवटचं छोटस उल्लेख ऐकून आपण थांबूयात की ज्या वेळेला ना प्रभुपाद हे विश्वरूपाचं वर्णन करत होते आणि हा अध्यायाचं विवेचन चाललेलं होतं 12व्या अध्यायाचं भक्तांपुढं. तर एक भक्त आहे ना तो खूप या विश्वरूपाकडे आकर्षित झाला आणि तो म्हणायला लागला की या विश्वरूपाचं मग पूजन करण्याची माझी इच्छा आहे, अशा प्रकारचं तो बोलायला लागला. तर त्यावेळेला प्रभुपाद असं म्हणाले की बघा कुठल्याही भक्ताने श्यामसुंदर अशा द्विभुजधारी श्रीकृष्णाकडे आकर्षित होणं का गरजेचं आहे. कारण जर तू जर अशा प्रकारचा विश्वरूप योगावर, विश्वरूप दर्शनावरती आकर्षित झाला, विश्वरूपावरती आकर्षित झाला, तर त्याचं ड्रेसिंग तुला करता येईल का? किंवा त्यांना जर भोग दाखवायची तुझी इच्छा असेल तर तू कोणाला दाखवणार? म्हणजे एवढं विस्मयकारक असं रूप आहे जे ज्याची पूजा आपण करू शकत नाही. आपण फक्त काय करू शकतो की त्या रूपाला आदराने दंडवत प्रणाम करू शकतो, जे अर्जुनाने इथे केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ज्या वेळेस आपल्याला ग्रेटनेस माहित पडतो भगवंतांचा, त्यावेळेसच मग ज्यावेळेस आपण ग्रेटनेसला नतमस्तक होतो, त्यावेळेस मग आपण भगवान श्रीकृष्णांचा तो स्वीटनेस आहे, म्हणजे ती महानता जेव्हा आपल्याला कळते त्यावेळेस, आणि ज्यावेळेस महानतेपुढे आपण नतमस्तक होतो आणि परंपरेमधून त्यांच्या महानतेबद्दल ऐकतो, त्यावेळेस ती जी मधुरता आहे, ती जी मधुरता आहे त्याचा आस्वादन आपण करू शकतो. आणि ती मधुरता आपल्याला प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून दिसून येते, कारण प्रभुपाद जे आहेत ते भगवंताचे प्रेमी भक्त आहेत आणि तात्पर्यामध्ये ते वारंवार हा उल्लेख करत आहेत की भक्ताने नेहमी भगवंतांच्या द्विभुज अशा श्यामसुंदर रूपाकडे आकर्षित व्हायला पाहिजे. तर आपण आता या अध्यायामध्ये पाहिलं की अर्जुनाचं जे मित्रत्वाचं नातं होतं त्याच्यावरती तात्पुरतं त्या साख्य रसावरती आश्चर्याचा रस आवृत्त झाला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की भगवंत कसे रसराज आहेत, रसांमधून ते कसं आदान प्रदान त्यांच्या भक्तांशी करत असतात. आणि प्रभुपादांच्या या तात्पर्यामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने अर्जुनाच्या माध्यमातून आपण हे शिकतोय की भगवंताची हे विभूती आहेत आणि त्याच्यानंतर हे जे विराट रूप आहे, त्याच्यानंतर हे विश्वरूप आहे, त्याला कसं आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. परंतु सेवा करायची जर असेल आपल्याला आणि भक्तिमय कार्यामध्ये प्रगती करायची असेल तर आपण नेहमी विभुजधारी अशा श्यामसुंदर रूपावरती आकर्षित व्हायला पाहिजे. आणि ही जी प्रतिक्रिया आपण पाहिली अर्जुनाची, अद्भुत रसाची प्रतिक्रिया पाहिली, तर त्या प्रतिक्रियेनंतर अर्जुनाने भगवंतांना कशा प्रकारच्या प्रार्थना अर्पण केल्या तर ते आपण पुढच्या श्लोकामध्ये माताजी आपल्याला सांगतील. तर हरे कृष्णा. माझ्या परीने मी प्रयत्न केला. खरं तर संजीवनी शक्ती माताजींचं आज लेक्चर होतं, पण त्यांनी जास्त छान पद्धतीने सांगितलं असतं, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आजचं लेक्चर घ्या, तर मी प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर क्षमा करा. माझ्या अनर्थांमुळे काही विशेष असं सांगता आलं नसेल तरी पण प्रयत्न केलेला. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. एकच मिनिट. माताजी थँक्यू. थँक्यू माताजी. मध्ये मी आता परत आले, जॉईन झाले. थँक्यू फॉर द क्लास. माझा मिस झाला पण मी ऐकेन नंतर. मी आता हे झाले क्वेश्चन आन्सर्स. क्वेश्चन आन्सर नाही माताजी, आत्ताच झालं. हा, कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा प्लीज. चालेल माताजी. खूप धन्यवाद. खूप सुंदर क्लास दिला माताजी. थँक्यू. छान. हरे कृष्ण. श्याम सुंदर रूपाचा नक्कीच आपण प्रेममयी सेवा करूया. खूप खूप हा, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. खूपच म्हणजे आज खूप छान योग आला, आज मला ऐकायला पण मिळालं. आणि भाग्य. नाही माताजी. आणि मला असा प्रश्न होता माताजी
की आपण सर्वसामान्य आपण सगळ्या गृहिणी आहोत, स्त्रिया आहोत. तर मग आपण आपलं प्रेम वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे आपण भगवंतावरती? एक तर आपण भगवंतांचं जे प्रेम आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. आणि गुरुंनी जे आपल्याला सांगितलेलं आहे साधना भक्ती ती कशा प्रकारे चांगली केली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हरिनामाचं विशेष महत्व सांगितलेलं आहे. कारण हरिनामाने आपल्या हृदयावरती चढलेलं जे मळब आहे कित्येक जन्मांचं आपलं पापकर्म असतील तर ते नष्ट व्हायला मदत होते. आणि आपोआपच जे आपलं खरं स्वरूप आहे आणि खरं जे नातं आहे भगवंतांशी प्रेममय नातं आहे ते प्रगट व्हायला आपोआपच सुरुवात होईल. त्यासाठी साधना भक्ती आपण चांगली केली पाहिजे. आणि गुरुंनी जे आपल्याला आदेश दिलेले आहेत आणि वैष्णवांच्या संघामध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि असे जे प्रेमी भक्त आहेत ज्यांचं नेत्र भगवंताच्या प्रेमाने आवृत्त झालेले आहेत तर त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यांचे जे संदेश आहेत उदाहरणार्थ प्रभुपादांनी जे सांगितलेलं आहे तर ते आपण फॉलो करायला शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे आपोआपच या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आणि भगवंतांच्या कृपेने आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळू शकतात. प्रेम जे आहे त्यांच्याकडेच आपण ते मागितलं पाहिजे की आम्हाला तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते आमच्या हृदयामध्ये प्रगट करा. हे त्यांच्याकडेच आपण मागणी करायची. आमची अशी इच्छा आहे. आपण आपल्या इच्छा प्रगट करायच्या प्रयत्न करायचा. पण तो जो रस आहे तर ते रस जो आहे ते गुरूंच्या कृपेने आपल्याला मिळू शकतो. त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा की कधी ना कधीतरी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी घडणार आहेत. आपण प्रोसेस मध्ये राहूया. हरे कृष्ण. माताजी तुम्ही हरी उलट जास्त बोल, हरी सांगा. बोल. नाही नाही माताजी, खूप छान माताजी. थँक्यू थँक्यू. खूप चमत्कारिक छान पण वाटलं. हरी बोल हरी बोल. हरी बोल हरी बोल. थँक्यू माताजी. आपण थांबूया. हा माताजी करूया. चालेल. थँक्यू. ऐन वेळेला आज सकाळी कळून पण तुम्ही छान क्लास दिला तेवढा. थँक्यू सो उलट त्या मच. दिवशी मी ऐन वेळेला एप्रिल फुल केल्याबद्दल क्षमस्व. नाही छान झाला एकदम. फुल वगैरे काही नाही. माताजींनी वेळ चालेल. मारून दिली. नाही नाही वेळ थँक्यू मारून हरी. एवढा छान क्लास नसतो देता येत. नाही हो. थँक्यू. हरी थँक्यू माताजी. हरी बोल. हरी.